नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित गोड तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। मित्रांनो, आज आपल्या घरच्या घरी कसं डेकोरेशन बनवायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे। अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। तुम्हाला व्यवस्थित समजेल की कशा पद्धतीने म्हणजे घरामध्ये बर्थडे सेलिब्रेशन असेल किंवा आणखीन कोणताही कार्यक्रम असेल तिथे कशा पद्धतीने डेकोरेशन बनवायचं हे तुम्हाला दाखवणार आहे। चला तर पाहूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आहे ना, मी एक पडदा घेतला, तो भिंतीवरती अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असा लावून घ्यायचा आणि त्यानंतर फुगे फुगवायचे। ते फुगे कोणत्याही कलरचे असतात, पिंक आहे, रेड आहे, येलो आहेत, ते दोन दोन करून बांधायचे आणि मग 4 फुग्यांचे एकत्र बांधायचे। असे हे व्यवस्थित बांधून घ्यायचे फुगे आणि मग एक धागा घ्यायचा आणि तो अशा फुग्यांना बांधायचा। त्याच्यावरती हे 4-4 फुगे व्यवस्थित पद्धतीने आपण बांधून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला एक माळ तयार करायची आहे। हे पहा, 4-4 फुगे लावून कसं आपण बांधून घेतोय पहा। त्यानंतर आहे ना, हा ग्लू स्पॉट आहे, ग्लू ड्रॉप, हा कशासाठी तर मित्रांनो, आपले फुगे आहे ना हवेनं हलता कामा नाहीत आणि म्हणून त्यासाठी हा ग्लू स्टिक आपण लावायचा, म्हणजे ते फुगे एका लाईनमध्ये राहतात आणि हलत नाहीत। अशा पद्धतीनं ही माळ रचायची। फायनली मित्र, आपली माळ तयार झालेली। पहा किती छान आणि आकर्षक पद्धतीने हे डेकोरेशन दिसतं। घरच्या घरी साधं सिंपल आणि जिथे जिथे गॅप असेल ना बलूनमध्ये, तिथे आपण अलग अलग कलरचे फुगे लावायचे। आणि हे आहे डबल टेप। मित्र, हा एक बलून आहे, ह्याला सुद्धा बलूनच म्हणतात, बाहुलीचा, तो लावायचा आणि डबल टेप लावलेले फुगे जमिनीला लावायचे, म्हणजे ते हलणार नाहीत। आणि हे बड्डेची माळ आपण सेफ्टी पिनचा वापर केला। इथे सेफ्टी पिन पाहू शकता कशा पद्धतीने लावला आहे। इथे व्यवस्थित पद्धतीने असं लावून घ्यायचं पडद्याला सेफ्टी पिन। फायनली मित्रांनो, आपलं डेकोरेशन तयार झालं आहे। अगदी घरच्या घरी साधं सिंपल। हे सुद्धा बलून येतात नावाचे, ते लावायचे, म्हणजे आपलं डेकोरेशन रेडी। आणि बलूनमध्ये आपण लाईट्स लावलेले आहेत, किती छान पद्धतीने दिसतं पहा। साधं सिंपल आपलं डेकोरेशन। आणि त्यानंतर ही रिबिन्स आहेत ना, अशा बारीक बारीक कापून घ्यायच्या आपण। हे पहा, हे अशा रिबिन्स बलूनमध्ये लावायच्या, खूप छान अशा दिसतात। आणि हे सुद्धा एक बलूनचं डेकोरेशनचं एक फूल आहे बघा, रिबिन येते, हे फूल तयार होतं, हे लावायचं। फायनली आपलं डेकोरेशन रेडी। आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा।